हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री मधला एक महत्वाचा पॉइंट, एक महत्वाचा टॉपिक आज आपण स्टार्ट करतोय, ज्याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट तुम्ही अगोदर बघितलेल्या म्हणजे 8, 9, 10 आणि 11th मध्ये तुम्ही ते कन्सेप्ट बघितलाय. तर कोणते कन्सेप्ट बघितलाय तुम्ही कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये? बघा, तुम्हाला आठवतं काय, तेव्हा तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला वगैरे बघितलाय, बरोबर. डिस्टन्स फॉर्म्युल्यानंतर तुम्ही इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन, मिड पॉइंट फॉर्म्युला वगैरे बघितलाय, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रेट लाईन बघितलाय, बरोबर ना. आता स्ट्रेट लाईनचा संदर्भ म्हणजेच काय होतं बघा, तुम्ही लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचा जनरल फॉर्म कसा आहे बघा. आपण जनरली ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0 याला आपण काय म्हणतोय, दिस इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, बरोबर. इथं x आणि y हे व्हेरिएबल्स आहेत, a b c दीज आर द कॉन्स्टंट्स. आणि लक्षात घ्या, हिअर a नॉट इक्वल्स टू 0 आणि b पण काय नॉट इक्वल्स टू 0 असणार आहे. तर आपण या इक्वेशनला काय म्हणतोय, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आणि हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं, तर हे इक्वेशन कशाचं इक्वेशन आहे, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. हे इक्वेशन स्ट्रेट लाईन किंवा लाईन रिप्रेझेंट करतं, बरोबर. आता मग याचा संदर्भ आणखी तुम्हाला पुढं जेव्हा तुम्ही 10th मध्ये लिनियर इक्वेशनची सिस्टीम तुम्ही ग्राफिकल मेथडनी सॉल्व्ह केलाय, बघा आठवतं काय, ग्राफिकल मेथड मध्ये काय करतोय, तुम्हाला दोन इक्वेशन्स दिलेले असतील, ते दोन्ही इक्वेशन्स कसे असतात, लिनियर फॉर्म मध्ये, बरोबर. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत. मग तुम्ही ते दोन्ही इक्वेशन्स काय केला, एक इक्वेशन घेतला, त्यावरून y इज इक्वल्स टू राईट साइडला सगळ्या टर्म्स ट्रान्सफर केला, आणि बाय पुटिंग पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑफ x वी गेट पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑफ y. आणि मग ते जे XY ऑर्डर्ड पेअर जे मिळणार आहे, ते ऑर्डर्ड पेअर्स तुम्ही काय केलात, त्या पर्टिक्युलर क्वाड्रंट्स मध्ये तुम्ही काय केला, प्लॉट केलं. आणि ते सगळे पॉइंट्स तुम्ही एकत्र जॉईन केल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं की इट फॉर्म्स अ लाईन. मग या पद्धतीनं तुम्ही दोन्ही इक्वेशन्स त्यांचे वेगवेगळे पॉइंट्स प्लॉट करून ते काय केलात, ग्राफ पेपरवरती प्लॉट केलात आणि ते तुम्ही जॉईन करून घेतलात. आणि त्या दोन लाईन्सचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, दॅट इज अ कॉमन पॉइंट फॉर बोथ द लाईन्स. दोन्ही लाईनसाठी तो काय आहे, कॉमन पॉइंट आहे. आणि ते म्हणजेच काय म्हणताय तुम्ही, त्या इक्वेशनचं सोल्युशन, बरोबर ना. म्हणजे तिथं तुमच्या लक्षात आलं असेल की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन, बरोबर. मग इथं जेव्हा तुम्ही पेअर्सचा विचार करताय, तर इथं तुम्हाला काय असणार आहेत, त्या ठिकाणी दोन लाईन्स असणार आहेत, दोन स्ट्रेट लाईन्स असणार आहेत. आणि त्या दोन स्ट्रेट लाईन्सचं आपल्याला कंबाईंड इक्वेशन या पेअर ऑफ लाईन्स मध्ये फाइंड आउट करायचं, बरोबर. तर आता सुरुवातीला त्याच्यानंतरच्या केसमध्ये आपण जाऊया. बघा, इक्वेशन्स हे तर तुमच्या लक्षात आलं. हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन, बरोबर. नंतरची गोष्ट बघा, स्लोप ऑफ अ लाईन. आता दिलेल्या लाईनचा जर तुम्हाला स्लोप फाइंड आउट करायचा असेल, तर तुम्ही स्लोप दोन प्रकारे फाइंड आउट करू शकताय, बरोबर. कसं फाइंड आउट करू शकता बघा, म्हणजे तुम्ही शिकलेले जे काही मेथड्स आहेत त्या मेथड्स मी इथे एक्सप्लेन करतोय. त्यातली फर्स्ट मेथड तुम्हाला आठवते का बघा, थीटा. दिस इज अँगल ऑफ इन्क्लिनेशन आपण याला म्हणतोय. दिस इज व्हॉट, दिस इज अँगल ऑफ इन्क्लिनेशन, याला आपण थीटा म्हणतोय, बरोबर ना. आता हे अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणजेच काय, अँगल मेड बाय दॅट लाईन इन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. म्हणजे एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये त्या लाईननं केलेला अँगल, त्याला आपण काय म्हणतोय, अँगल ऑफ इन्क्लिनेशन. आता तुमच्या लक्षात येतं का बघा, पॉझिटिव्ह डायरेक्शन असं मी का म्हटलं, कारण अँगल्सच्या दोन डायरेक्शन्स आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. म्हणजे ज्याला आपण एक क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज असं म्हणतोय, बरोबर. आता एक क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज काय आहे, तर तुम्हाला माहित आहे, जेव्हा आपण डिरेक्टेड अँगल्सचा कन्सेप्ट बघितला, त्यामध्ये काय होतं, एक इनिशियल रे होता आणि एक टर्मिनल रे होता, बरोबर. मग इनिशियल रे कडून टर्मिनल रे कडचं जे काय रोटेशन आहे, ते रोटेशन जर समजा क्लॉकवाईज असेल, म्हणजे घड्याळाच्या दिशेनं असेल, त्यावेळेस आपण तो अँगल काय म्हणतोय, दॅट अँगल इज निगेटिव्ह, कारण ते रोटेशन कसं आहे, क्लॉकवाईज आहे. जर समजा इनिशियल टू टर्मिनल रे हे रोटेशन जर समजा अँटी क्लॉकवाईज असेल, अँटी म्हणजेच काय, घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं जर ते रोटेशन असेल, तर त्यावेळेस तो अँगल आपण काय म्हटलं होतं, दॅट अँगल इज पॉझिटिव्ह, बरोबर. मग इथं जे अँगल ऑफ इन्क्लिनेशन आपण म्हणतोय, दॅट अँगल ऑफ इन्क्लिनेशन इज नथिंग बट अँगल मेड बाय दॅट लाईन इन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. आणि जर तुम्हाला तो थीटा माहित असेल, तर त्यावरून तुम्ही स्लोप ऑफ दॅट लाईन फाइंड आउट करताय,
बरोबर. आता बघा स्लोप ऑफ लाईन तुम्ही कसं फाइंड आउट केलाय, स्लोप ऑफ लाईन जो आपण कसं डिनोट करतो यम, आणि मग यम इज इक्वल्स टू काय आहे टॅन थिटा. म्हणजे तुम्हाला जो काय अँगल ऑफ इन्क्लिनेशन माहित असेल तो अँगल ऑफ इन्क्लिनेशन तुम्ही या थिटा जागी ठेवताय आणि टॅन ऑफ दॅट अँगल म्हणजेच काय असणार आहे स्लोप ऑफ दॅट लाईन, त्या लाईनचा स्लोप झाला. लक्षात घ्या इथं थिटा जर 90 असेल तर तुम्हाला माहित आहे टॅन 90 नॉट डिफाईन येतोय, बरोबर. नॉट डिफाईन येतो त्याची कंडिशन आपण पुढे बघणार आहोत. तर मला सांगा सर्वांना हे लक्षात आलं, स्लोप आपण अँगल ऑफ इन्क्लिनेशन वरून कसं फाइंड आउट करतोय यम इज इक्वल्स टू टॅन थिटा. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला तुम्ही नेक्स्ट फॉर्म्युला काय बघितलात बघा, स्लोप फाइंड आउट करायचा. जर दिलेली लाईन जर x1y1 आणि x2y2 या दोन पॉइंट्स मधून पास होत असेल तर त्या लाईनचा स्लोप आपण कसं फाइंड आउट करतोय बघा, स्लोप मी या ठिकाणी यम न डिनोट करतोय. तर स्लोप आपण कसं फाइंड आउट करतोय, येस y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. म्हणजे y कोऑर्डिनेट्स मधला डिफरन्स अपॉन x कोऑर्डिनेट मधला डिफरन्स, बरोबर. म्हणजे चेंज अलॉंग y ऍक्सिस अपॉन चेंज अलॉंग x ऍक्सिस. लक्षात घ्या हाच कन्सेप्ट तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये पण बघणार आहे. dy बाय dx म्हणजेच काय चेंज इन y विथ रिस्पेक्ट टू चेंज इन x. त्या रेशोला आपण काय म्हणतोय डेरिव्हेटिव्ह असं म्हणतोय. त्यामध्ये आपण जेव्हा त्याचं ऍप्लिकेशन बघूया 12th मध्ये ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे तेव्हा पहिलं ऍप्लिकेशन जे आपण बघणार आहोत दॅट इज अ स्लोप ऑफ टँजंट अँड नॉर्मल. मग त्यामध्ये आपण हे डिटेल्स मध्ये बघूया. तर लक्षात आलं का बघा x1y1 x2y2 हे दोन पॉइंट्स आहेत. या दोन पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचा जर तुम्हाला स्लोप फाइंड आउट करायचा असेल तर तो स्लोप कसं काढतोय आपण y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. म्हणजे याचा यूज करून तुम्ही काय करताय स्लोप ऑफ अ लाईन फाइंड आउट करताय. आता मग जर तुम्हाला त्या लाईन्सचे स्लोप्स माहित असतील तर त्या स्लोप्स वरून सुद्धा तुम्ही त्या लाईन्सचं नेचर सांगू शकताय. कसं बघा आता L1 ही लाईन आहे, या लाईनचा स्लोप समजा मी M1 असं डिनोट केला. L2 ही दुसरी लाईन आहे, त्या लाईनचा स्लोप समजा मी M2 असं डिनोट केला. तर नंबर 1 दॅट टू लाईन्स आर पॅरलल्स टू इच अदर. कधी असतात बघा L1 आणि L2 या एकमेकांना पॅरलल कधी असणार आहेत, L1 इज अ पॅरलल टू L2. नोटेशन सर्वांना माहिती आहे का बघा, दोन व्हर्टिकल लाईन्स त्यांना आपण काय म्हणतोय पॅरललचं नोटेशन आहे. L1 इज अ पॅरलल टू L2. कधी हे शक्य आहे, इफ M1 इज इक्वल्स टू M2. म्हणजे त्या दोन्ही लाईन्सचा स्लोप जर सेम असेल म्हणजे इक्वल असेल तर आपण काय म्हणतोय दॅट टू लाईन्स आर पॅरलल्स टू इच अदर, बरोबर. आणि नंतर सेकंड कंडिशन काय बघा, नंबर 2 L1 इज अ परपेंडिक्युलर टू L2. रिव्हर्स टी जे आहे उलट टी ते कशाचं नोटेशन आहे परपेंडिक्युलरचं, बरोबर ना. मग L1 इज परपेंडिक्युलर टू L2 कधी बघा when M1 इंटू M2 काय यायला पाहिजे -1 यायला पाहिजे. म्हणजे त्या दोन्हींच्या स्लोपचा प्रोडक्ट जर -1 आला तर आपण त्या दोन लाईन्स काय म्हणतोय एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. आता मग तुम्हाला आठवतं का बघा इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस इक्वेशन काय आहे, येस इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज y इज इक्वल्स टू 0. म्हणजे एक्स ऍक्सिस वरील तुम्ही कुठलाही पॉइंट घेतलात कुठलाही तर त्या पॉइंटचा y कोऑर्डिनेट हा काय असणार आहे 0 असणार आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज y इज इक्वल्स टू 0. आता तसंच व्हॉट इज द इक्वेशन ऑफ y ऍक्सिस. मग इक्वेशन ऑफ y ऍक्सिस आपण काय म्हणतोय y ऍक्सिस वरील कुठल्याही पॉइंटचा x कोऑर्डिनेट काय असणार आहे 0 असणार आहे. त्यामुळे आपण काय म्हणतोय इक्वेशन ऑफ y ऍक्सिस इज x इज इक्वल्स टू 0. मग मी हे काय सांगतोय कारण जर x ऍक्सिसचं इक्वेशन y बरोबर 0 आहे, बरोबर ना, आणि y ऍक्सिस इक्वेशन काय आहे x बरोबर 0 आहे, बरोबर. आता मग इथं जेव्हा आपण x ऍक्सिसचा विचार करतोय बघा एक्स ऍक्सिस जर आपण विचारात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल एक्स ऍक्सिस आपण हॉरिझॉन्टल नंबर लाईन जे आहे त्याला आपण एक्स ऍक्सिस म्हणतोय, जे व्हर्टिकल आहे त्याला आपण काय म्हणतोय वाय ऍक्सिस म्हणतोय, आणि जो त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे दॅट इज ओरिजिन. आता मग एक्स ऍक्सिस न एक्स ऍक्सिस बरोबरच केलेला अँगल काय असणार आहे, अँगल मेड बाय एक्स ऍक्सिस विथ इटसेल्फ. दॅट मीन्स थीटा इज इक्वल्स टू 0. आणि जर थीटा 0 असेल तर यावरून आपण काय म्हणू शकतोय मग व्हॉट इज द स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस. त्या एक्स ऍक्सिसचा स्लोप काय होईल.
जर एक्स ऍक्सिस ना एक्स ऍक्सिस बरोबरच केलेला अँगल जर 0 असेल तर स्लोप ऑफ दॅट एक्स ऍक्सिस इज यम इज इक्वल्स टू किती टॅन 0 अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन 0 यम इज इक्वल्स टू काय येतं 0 म्हणजे काय म्हणतील आपल्याला स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिसचा स्लोप काय येतो बघा स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस इज व्हॉट इज 0 एक्स ऍक्सिसचा स्लोप काय आहे 0 आहे. आता असंच मग जेव्हा आपण वाय ऍक्सिस कडे जातोय बघा वाय ऍक्सिस हा एक्स ऍक्सिसला कसा आहे परपेंडिक्युलर आहे. आता परपेंडिक्युलर आहे म्हणजे त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय असलं पाहिजे 90 डिग्रीचा अँगल झाला पाहिजे. मग स्लोप ऑफ वाय ऍक्सिस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता बघा या ठिकाणी हा जो काय अँगल आहे दिस इज 90 डिग्री अँगल मेड बाय दॅट वाय ऍक्सिस विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस काय आहे 90 डिग्री आहे. म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती आली 90 डिग्री. मग जर थिटा 90 डिग्री असेल तर मला सांगा मग स्लोप ऑफ वाय ऍक्सिस काय येणार आहे यम इज इक्वल्स टू टॅन ऑफ 90 डिग्री बरोबर ना. आता मग टॅन 90 म्हणजेच किती आहे नॉट डिफाईन ज्याला आपण इन्फिनिटी असं म्हणतोय नॉट डिफाईन आहे म्हणजे मग स्लोप ऑफ वाय ऍक्सिस काय झालं नॉट डिफाईन आहे. मग आता याच्यानंतर एक्स ऍक्सिसचा स्लोप 0 असेल तर एक्स ऍक्सिसला पॅरलल असणारी कुठलीही लाईन असेल तर त्या लाईनचा स्लोप काय असणार आहे 0च असणार आहे. द लाईन विच इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस हॅव्हिंग स्लोप काय 0 आणि जर वाय ऍक्सिसचा स्लोप जर नॉट डिफाईन असेल म्हणजे इन्फिनिटी असेल तर कुठलीही लाईन जी वाय ऍक्सिसला पॅरलल आहे त्या लाईनचा स्लोप पण काय असणार आहे नॉट डिफाईन असणार आहे. लक्षात येतं का बघा सर्वांना कारण एक्स ऍक्सिसचा स्लोप जर 0 असेल तर एक्स ला पॅरलल असणाऱ्या कुठल्याही लाईनचा स्लोप काय असणार आहे 0च असणार आहे. कारण आपण इथं म्हटलेलं आहे दोन लाईन्स आपण पॅरलल कधी म्हणतोय जेव्हा त्या दोन्हींचा स्लोप सेम असला पाहिजे बरोबर ना. आणि म्हणजे एक्स ला पॅरलल लाईन असेल तर त्या दोन्हींचा स्लोप सेम आहे. वाय ला पॅरलल लाईन असेल तर वाय ऍक्सिसचा जो स्लोप आहे तोच त्या लाईनचा स्लोप असणार आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक कन्सेप्ट लक्षात आला का बघा any line which is parallel to x-axis having slope 0, any line which is parallel to y-axis having slope not defined or infinity. बरोबर. तर मग हा पहिला कन्सेप्ट लक्षात आला का बघा स्लोप आपण कसं कसं फाइंड आउट करतो युजिंग अँगल ऑफ इन्क्लिनेशन. आता हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणजे काय आहे अँगल मेड बाय द लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. If we know theta, then using theta we find slope of that corresponding line using the formula m is equals to tan theta. आणि त्याच्यानंतर जर समजा ती लाईन दोन पॉइंट्स मधून प्लेन मधल्या कुठल्याही दोन पॉइंट्स मधून पास होत असेल x1 y1 x2 y2 तर आपण त्या पॉइंट्सचा म्हणजे कोऑर्डिनेट्सचा यूज करून स्लोप ऑफ लाईन कसं फाइंड आउट केलंय m इज इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. Using this we find slope of that line. आणि मग नंतर स्लोप्स वरून आपण त्या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल कधी आहेत आणि एकमेकांना परपेंडिक्युलर कधी आहेत हेही बघितलेलं आहे. पॅरलल कधी स्लोप सेम परपेंडिक्युलर कधी प्रोडक्ट ऑफ स्लोप इज इक्वल्स टू -1. आता मग एक्स ऍक्सिसचा स्लोप काय आहे 0 आहे कारण अँगल मेड बाय एक्स ऍक्सिस विथ इटसेल्फ इज 0. सो टॅन 0 0 आहे त्यामुळे स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस 0. What is the slope of y axis? Not defined. कारण अँगल तिथं काय आहे 90 आहे. हे लक्षात आलं सर्वांना. आता स्लोप ऑफ लाईन नंतर आपण महत्वाचा एक पुढचा पॉईंट बघितलेला आहे डिफरंट फॉर्म्स ऑफ इक्वेशन्स ऑफ लाईन. म्हणजे त्या लाईनचे डिफरंट फॉर्म्स आहेत म्हणजे इक्वेशन्स जे आपल्याला बघायचे आहेत ते डिफरंट फॉर्म्स मध्ये तुम्ही बघितलंय. कुठं बघितलंय हे कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये स्ट्रेट लाईन मध्येच तुम्ही बघितलेलं आहे. लक्षात घ्या 10th मध्ये कदाचित तुम्हाला ते झालं असेल. आता ते डिफरंट फॉर्म्स कोणते कोणते आहेत त्यातला पहिला फॉर्म मी ते एक्सप्लेन करतोय दॅट इज अ स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म. आता हा स्लोप पॉइंट फॉर्म काय आहे जर तुम्हाला ती लाईन जी आहे ती x1 y1 या पॉइंट मधून पास होते दॅट लाईन पासिंग थ्रू द पॉइंट x1 y1 अँड हॅव्हिंग स्लोप m हा स्लोप असेल त्या लाईनचा तर मग तुम्हाला त्या लाईनचं इक्वेशन स्लोप पॉइंट फॉर्म मध्ये सांगता येतं. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ दॅट लाईन इन स्लोप पॉइंट फॉर्म दॅट इज y मायनस y1 इज इक्वल्स टू m x मायनस x1. म्हणजे तुम्हाला पॉइंट माहित आहे ज्या पॉइंट मधून ती लाईन पास होते आणि त्या पास होणाऱ्या लाईनचा स्लोप माहित असेल तर युजिंग दिस फॉर्म्युला वी फाइंड इक्वेशन ऑफ लाईन
and that form is said to be equation of line in slope point form. बरोबर ना. त्याच्यानंतर सेकंड तुम्ही बघितलं आहे, बरोबर, ज्याला आपण म्हणतो टू पॉइंट फॉर्म. टू पॉइंट फॉर्म. आता हा टू पॉइंट फॉर्म म्हणजेच काय, जर ती लाईन दोन पॉइंट मधून पास होत असेल, इफ दॅट लाईन पासिंग थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट्स x1 y1 आणि x2 y2, x1 y1 and x2 y2, then equation of line in टू पॉइंट फॉर्म इज गिवन बाय. कसं दिलं जातं बघा, आता त्याचा इथंच आहे, हे जे इक्वेशन आहे स्लोप पॉइंट फॉर्मचं, त्याचा यूज करूनच तुम्हाला त्याचं इक्वेशन मिळणार आहे. कसं बघा, आता y मायनस y1 इज इक्वल्स, तुम्हाला माहित आहे m, त्या लाईनचा स्लोप आपल्याला कसं फाइंड आउट करू शकतोय, यस, y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1 आणि इनटू काय x मायनस x1. यालाच आपण काय म्हणतोय, टू पॉइंट फॉर्म असं म्हणतोय. इक्वेशन ऑफ लाईन इन टू पॉइंट फॉर्म. जर ती लाईन x1 y1 x2 y2 या दोन पॉइंट मधून पास होत असेल, तर त्या लाईनची इक्वेशन आपण कसं फाइंड आउट करतोय, y मायनस y1 इज इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इंटू x मायनस x1. याच्या पुढं जर समजा हे सिम्प्लिफाय केलं तर हे इक्वेशन तुम्ही असंही म्हणू शकता, y मायनस y1 डिवाइड बाय y2 मायनस y1 is equals to x minus x1 divide by किती, x2 minus x1. This is equation of a line in two point form. बरोबर ना. आता त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही बघितलेलं आहे स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आता स्लोप इंटरसेप्ट फॉर्म काय बघा, म्हणजे यामध्ये तुम्हाला काय माहित असलं पाहिजे, स्लोप ऑफ दॅट लाईन माहित असली पाहिजे आणि ती लाईन वाय ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट होते. कारण तुम्हाला माहित आहे एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट हा कन्सेप्ट पण तुम्ही बघितलेला आहे. एक्स इंटरसेप्ट म्हणजेच काय, अ लाईन विच इंटरसेक्ट एक्स ऍक्सिस. बरोबर, ती लाईन एक्स ऍक्सिसला ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होते त्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण एक्स इंटरसेप्ट असं म्हणतोय. आणि ती लाईन वाय ऍक्सिसला ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होते तर त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स अलॉंग वाय ऍक्सिस इज वाय इंटरसेप्ट. म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचं डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन अलॉंग एक्स ऍक्सिस इज एक्स इंटरसेप्ट अँड इंटरसेक्शन पॉइंट जो आहे त्याचं डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन अलॉंग वाय ऍक्सिस इज वाय इंटरसेप्ट. बरोबर. मग जर तुम्हाला स्लोप माहित असेल आणि ती लाईन वाय ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट झाली हे जर माहित असेल तर आपण त्या लाईनचे इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये लिहितोय, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आणि काय बघा ते इक्वेशन, y इज इक्वल्स टू mx प्लस सी. लक्षात घ्या, याचा यूज तुम्हाला जनरली एखादं लाईनचे इक्वेशन दिलं असेल ax प्लस by प्लस सी बरोबर 0, तर त्यावरून पण तुम्ही डायरेक्ट त्या लाईनचा स्लोप सांगू शकताय. बरोबर. कसं बघा, जर मी असं लिहिलं ax प्लस by प्लस सी इज इक्वल्स टू 0, याच्यावरून मी काय म्हणू शकतो बघा, by इज इक्वल्स टू काय येतं बघा, मायनस सी मायनस ए एक्स. म्हणजे y बरोबर किती आलं बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y, यस, मायनस ए बाय बी एक्स मायनस सी बाय बी. बरोबर ना. आणि हा जो मायनस ए बाय बी आहे, दिस मायनस ए बाय बी इज नथिंग बट व्हॉट, स्लोप ऑफ दॅट लाईन. मग स्लोप ऑफ लाईन म्हणजे एक्स प्लस by प्लस सी बरोबर 0 हे जर लाईनचं इक्वेशन असेल तर त्या लाईनचा स्लोप तुम्ही काय म्हणू शकता, मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ वाय. बरोबर. म्हणजे या पद्धतीने पण तुम्ही स्लोप फाइंड आउट करू शकता आणि याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. कुठं होणार आहे बघा याचा उपयोग, जर समजा तुम्हाला दोन लाईन्स दिलेल्या असतील आणि त्या लाईन्सचं जर नेचर सांगायचं असेल, वेदर दॅट लाईन्स आर पॅरलल ऑर परपेंडिक्युलर, तर अशा वेळी तुम्ही काय करू शकताय, मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स आपण कोइफिशियंट ऑफ वाय केला तर एका लाईनचा स्लोप मिळेल, दुसऱ्या लाईनचा आपण स्लोप तसंच फाइंड आउट करा. आणि जर स्लोप सेम असेल तर लाईन्स पॅरलल. स्लोपचा प्रोडक्ट जर समजा -1 येत असेल तर लाईन्स आर परपेंडिक्युलर. बरोबर ना. त्यामुळे बघा याचा यूज करून तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, त्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करू शकताय. मला स्लोप माहित आहे, वाय इंटरसेप्ट माहित असेल तर युजिंग दिस फॉर्म्युला वी फाइंड इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. बरोबर. त्याच्यानंतर नंबर 4 तुम्ही नेक्स्ट इक्वेशनचा फॉर्म बघितलाय बघा, दॅट इज अ डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म. आता डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजेच काय बघा, म्हणजे तुम्हाला
एक्स इंटरसेप्ट माहित आहे आणि वाय इंटरसेप्ट पण माहित असेल, समजा मी म्हटलं एक्स इंटरसेप्ट जो आहे, एक्स इंटरसेप्ट समजा ए आहे आणि वाय इंटरसेप्ट समजा बी असेल, म्हणजे एक्स इंटरसेप्ट इज ए आणि वाय इंटरसेप्ट बी असेल, तर इक्वेशन ऑफ लाईन इन अ डबल इंटरसेप्ट फॉर्म आपण कसं लिहितोय बघा, दॅट इज एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल्स टू 1. दिस इज इक्वेशन ऑफ अ लाईन इन डबल इंटरसेप्ट फॉर्म. लक्षात आले का बघा, इक्वेशन ऑफ लाईन इन डबल इंटरसेप्ट फॉर्म, बरोबर ना. आता इक्वेशन ऑफ लाईन इन डबल इंटरसेप्ट फॉर्म झाल्यानंतर त्याच्या पुढे तुम्ही इक्वेशन ऑफ लाईन इन नॉर्मल फॉर्म तुम्ही बघितलाय, बरोबर ना. आता इक्वेशन ऑफ लाईन इन नॉर्मल फॉर्म काय बघा, दॅट इज एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल्स टू पी. आता हा पी म्हणजेच काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ दॅट लाईन फ्रॉम ओरिजिन. हा अल्फा म्हणजेच काय आहे, ते परपेंडिक्युलरनी एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये केलेला अँगल अल्फा आहे. म्हणजे तुम्हाला अँगल अल्फा माहित असेल आणि ते परपेंडिक्युलर डिस्टन्स पी जर माहित असेल, तर हे जे इक्वेशन आपण लिहिलंय एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल्स टू पी, याला आपण काय म्हणतोय, इक्वेशन ऑफ लाईन इन नॉर्मल फॉर्म. नॉर्मल फॉर्म, बरोबर ना. तर म्हणजे हे डिफरंट इक्वेशन्स जे आहेत, डिफरंट फॉर्म्स जे आहेत, तुम्ही 10th मध्ये आणि 11th मध्ये बघितलाय, बरोबर ना. म्हणजे याचा यूज तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मध्ये पण करायचा आहे, लक्षात घ्या. तर हे सर्वांना लक्षात आले का बघा, डिफरंट फॉर्म्स ऑफ अ स्ट्रेट लाईन, इक्वेशन्स ऑफ स्ट्रेट लाईन इन डिफरंट फॉर्म्स सर्वांना कळालं का बघा. पहिला फॉर्म आपण बघितला स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप माहित असेल, पॉइंट पासिंग म्हणजे ज्या पॉइंट मधून ती लाईन पास होते तो पॉइंट माहित असेल तर आपण त्याचं इक्वेशन फाइंड आउट करू शकतोय. नेक्स्ट इज अ 2 पॉइंट फॉर्म. 2 पॉइंट दिलेले आहेत, त्या 2 पॉइंट मधून ती लाईन पास होते ते जर माहित असेल तर आपण इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करू शकतोय. नंतर स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप माहित आहे आणि इंटरसेप्ट माहित असेल तर आपण त्यावरून पण y इक्वल्स टू mx प्लस c चा यूज करून इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करू शकतोय. डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे तुम्हाला एक्स इंटरसेप्ट पण माहित आहे, y इंटरसेप्ट y बाय b इज इक्वल्स टू 1. दिस इज double intercept form where A is a x intercept and B is a y intercept. आणि नेक्स्ट आपण बघितलं that is a normal form, equation of line in normal form. What is that equation? x cos alpha plus y sin alpha is equals to p. बरोबर. आता हे सगळं बेसिक झाल्यानंतर मग आपण आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन कडे जाणार आहोत, जिथं तुम्हाला इथं आता एक लाईन्स आपण बघितली. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये आपण काय बघणार आहोत, 2 स्ट्रेट लाईन्स आहेत आणि त्यांचं कंबाईन इक्वेशन आपल्याला बघायचं आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे कन्सेप्ट जो आहे ते सुरुवातीपासून आपण बघणार आहोत.